नमस्कार, मी संदीप देसाई. झी 24 तास महापालिकांचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी आहे उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा निवडणुकीच्या प्रचाराचा धुळा उडायला सुरुवात झालेली आहे. 2017 नंतर थेट 2026 मध्ये निवडणूक होते आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीची 20 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत भाजप बहुमतानं इथं सत्तेवर आलेली होती आणि त्यानंतर भाजप मोठ्या प्रमाणावर पिंपरी चिंचवडमध्ये वाढताना पाहायला मिळाली. या सगळ्या भाजपच्या कार्यकाळामध्ये जनतेला दिलेली आश्वासनं भाजपनं पूर्ण केली का? त्यानंतर प्रशासक राजवटीमध्ये नेमकी शहराची अवस्था काय झाली? दिलेली सत्ताधाऱ्यांनी आश्वासनं पाळली का? आणि या सगळ्यामध्ये आता पिंपरी चिंचवडकरांच्या येणाऱ्या नगरसेवकांकडून, महापौरांकडून, सत्ताधारी पक्षाकडून अपेक्षा काय आहेत? या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आपण पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी विविध पक्षांचे मान्यवर आहेत आणि या विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आणि सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. पहिल्यांदा मान्यवर कोण कोण आहेत त्यांची ओळख करून घेऊयात. कुणाल लांडगे आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर गौतम चाबुकस्वार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडणूक प्रमुख आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे देवेंद्र तायडे आहेत, त्यांचंही स्वागत करूया. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे इम्रान शेख आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश भल आपल्या सोबत आहेत आणि भाग्यश्री भोईर काँग्रेसचे नेते आपल्या सोबत आहेत. या सगळ्यांचं पहिल्यांदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांचं आणि त्यासोबतच नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं सुद्धा स्वागत करूया. या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मी विरोधकांकडून. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मागल्या 20 वर्षांपासून 2017च्या अगोदर सत्तेवर होती. मोठ्या प्रमाणावर ताकद राष्ट्रवादीची इथं होती आणि त्यानंतर भाजपनं 2017मध्ये या ठिकाणी सत्ता स्थापन केली. नेमकी या 5 वर्षांमध्ये 2017 ते 2022 मध्ये आणि प्रशासक राजमध्ये शहराची काय अवस्था झाली ते जाणून घेणार आहोत काँग्रेसकडून. ताई, मला सांगा, काय परिस्थिती आहे काँग्रेसची? या एकंदरीत शहराची परिस्थिती काय झाली 8 वर्षांमध्ये? आज आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहराचा खरा विकास हा काँग्रेसने केलेला होता. ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस पूर्ण आशिया खंडामध्ये आपली महानगरपालिका 1 नंबरला होती आणि आत्ता जर आपण परिस्थिती पाहिली 2014 पासून तर आत्ताचा 2019, 25, 26 पर्यंतचा जो कार्यकाल आहे हा भाजपचा कार्यकाल आहे आणि या कार्यकालामध्ये आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही कर्जबाजारी महानगरपालिका झालेली आहे. खरा विकास हा आपले रामकृष्ण मोरे यांनी काँग्रेसच्या माध्यमातून केलेला विकास आहे. भाजपचा जर आपण विचार केला तर यांनी फक्त विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली पण खरा विकास कुठे आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जाणून घेणार आहोत. काय झालं भाजपच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात आणि प्रशासक राजमध्ये शहराची अवस्था काय झाली? गेल्या 9 वर्षामध्ये महापालिकेची तिजोरी खाली गेली. एवढा भ्रष्टाचार झाला, एवढा भ्रष्टाचार बोकाळला, त्याचा एव्हिडन्स म्हणून त्यांचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन यांना येरवडा जेलमध्ये जावं लागलं. याच्यापेक्षा मोठा पुरावा 8,000 कोटी रुपयाचा आज या ठिकाणी ज्या ठेवी होत्या महानगरपालिकेमध्ये त्या सगळ्या ठेवी मोडल्या. 3,000 कोटीचं देणं आहे. टेंडरमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि एवढा भ्रष्टाचार कधीही महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये झालेले नाही. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाणून घेणार आहोत. योगेशजी, या सगळ्यामध्ये मला सांगा, तुमच्या पक्षाची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली त्यावेळेला आश्वासनं मोठ्या प्रमाणावर दिली होती. काय झालं 5 वर्षाच्या काळामध्ये आणि प्रशासक राजमध्ये? 2017 मधली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला भाजप ही सत्तेमध्ये आली तो खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी काळा दिवस आहे. 2017 पासून आजपर्यंत गेल्या 9 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची राजवट होती आणि उरलेल्या 4 वर्षामध्ये आधी त्यांचा नारा होता न भय न खाएंगे न खाने देंगे, परंतु अशी परिस्थिती न होता तुम भी खाओ हम भी खाएंगे मिलकर खाएंगे आणि असं खाता खाता अख्खी तिजोरी खाली झाली महापालिकेची. आणि असं म्हटलं जातं की विकास गतीकडे विकास. मला म्हणायचं कुठं आहे विकास? आमची जनता विचारते कुठं विकास? उजवीकडे, डावीकडे, पश्चिमेकडे का वरती? अगदी भाजपकडनं ते जाणून सुद्धा घेणार आहोत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या 8 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल? खरंच आहे की ही महानगरपालिका सध्या ठेकेदारांचा अड्डा झालेली आहे आणि ज्या मूलभूत प्रश्नांसाठी जनतेने त्यांना निवडून दिलं, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या मूलभूत गरजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे.
ठेकेदाराच्या माध्यमातून आपल्या खिशामध्ये या महापालिकेची तिजोरी नक्कीच या ठिकाणी लुटलेली आहे. त्याचबरोबर सर्व जे काही या ठिकाणी बाहेरून लोक येतात, या ठिकाणी कंपन्या डेव्हलपमेंट होत असताना कंपन्यासुद्धा बाहेर जाऊ नयेत. मोठमोठे रस्ते असतील किंवा डेव्हलपमेंट असेल हे होत असताना मोठमोठ्या कंपन्यासुद्धा या ठिकाणी बाहेर गेलेल्या आहेत. ही सुद्धा फार मोठी सध्या उद्योगनगरी, आपण जे म्हटलं की उद्योगनगरीला एक कळा आलेली आहे, ही उद्योगनगरी आता राहिलेली नाही आहे. सर्व अगदी आपण भाजपकडनं जाणून घेणार आहोत. तुम्ही आश्वासनं दिली, एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, भ्रष्टाचाराचं कुरण महापालिका केली, कर्जबाजारी केली, असे अनेक आरोप विरोधकांनी केले. खरं तर भ्रष्टाचार आम्ही अनेक दिवस ऐकतोय, आज भ्रष्टाचार होतोय, भ्रष्टाचार केला. साहेब यांच्याकडे एकही पुरावा नाही भ्रष्टाचाराचा, आणि हे सांगतात की आज तिजोरी खाली झाली. ठीक आहे, वाढती लोकसंख्या, त्यामुळं शहरावर पडणारा बोजा, वाढता ताण, ह्यामुळं थोडा तिजोरी ताण येणार, हे तेवढंच सत्य आहे. पण लोकांना विचारा काय परिस्थिती आहे, शहरातल्या पाणी पुरवठ्याची काय अवस्था आहे, बोला थोडक्यात सांगा. शहरातली पाणी पुरवठ्याची परिस्थिती फार बिकट आहे. आमच्या सोसायटीने आम्हाला आता जानेवारीच चालू आहे, जानेवारी ते जुलै मोठ्या प्रमाणात पाणी विकत घ्यावं लागतं आम्हाला सोसायटीमुळे. यामुळं 2017च्या नंतर एवढी बिकट परिस्थिती पाण्याची झाली, त्यामुळं काय सगळे सोसायटी ठीक नाराज आहे. आहेत. काय पाण्याची अवस्था आहे साहेब, सांगा तुम्ही, काय पाण्याची अवस्था आहे शहरातल्या, उठून बोला की. धरणामध्ये पाणी मावत नाही, यांचं नियोजन नाही, आणि यांना टँकर लॉबी खूप मजबूत करायची. भाजप ज्या दिवशी सत्तेत आला ना साहेब, तो खऱ्या अर्थानं या शहराच्या दृष्टीनं काळा दिवस आम्ही मानतो. ठीक आहे, बोला. पवना धरण दरवर्षी 100% भरतं अलीकडच्या काळात. असं असताना आता एक दिवसाआड पाणी आहे. शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे. बंद पाईपद्वारे पाणी आणण्याचं राबवणार होते, ती योजना पूर्ण केली नाही, ती योजना राबवावी. ठीक आहे, आपण भाजपकडनं उत्तर जाणून घेणार आहोत. मला एक सांगा, तुम्ही सांगता की अगोदरच्या सरकारच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी बंद पडलेल्या आहेत, पण 17 नंतर तुम्ही काय केलं असा सगळा त्यांचा प्रश्न आहे. आजही आम्ही आपल्याला सांगितलं आहे की पवना धरणाची पाईपलाईन जी बंद पडली आहे, ती आम्ही प्रामुख्याने आता या येणाऱ्या सरकारमध्ये आम्ही ती आणायची योजना करतोय. भामा आसखेडचं पाणी आणतोय. तर मला असं वाटतं या दोन्ही धरणांचं पाणी आल्यानंतर पाण्याचा प्रश्न 100% ठीक आहे. मिटेल. भाजप दावा करते, काय वाटतं हे तुम्हाला? बघा, भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही सत्तेमध्ये, अजितदादा पण पालकमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आहेत, विचारूया त्यांना. आणि त्या ठिकाणी जर तुमचे शहराचे पाणी पुरवठाची गरज जर भागत नसेल आणि बंद नळ योजना येत नसेल, तर हा लोकांचा दोष नाहीये. ठीक आहे, थांबा, तुमचे नेते उभा राहिले, त्यांना विचारूया. पालकमंत्र्यांनी का लक्ष दिलं नाही या पाणी पुरवठ्याकडे? पालकमंत्र्यांनी लक्ष टाकून वेळोवेळी मग भामा आसखेडचं पाणी असेल, पवनाचं असेल, अधिकचं पाणी असेल, आणि बंद पाईपाच्या अनुषंगाने त्यांचे पण सतत प्रयत्न चालू आहेत. परंतु मुख्यमंत्री जरी आता महायुतीचे असले आणि एकत्र मिळून काम करतात, परंतु महापालिकेची सत्ता ही या ठिकाणी आपण बघतो की भाजपची आहे आणि एक हाती सत्ता आहे. तिथं अनेक भ्रष्टाचाराच्या विरोधात पण आम्ही ओरडत गेलो, अनेक समस्यांच्या विरोधात ओरडत गेलो, परंतु नुसते पेपर फाडण्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काही करता आलं नाही. आम्ही हातबळ आहोत तिथे, त्यामुळे आम्ही वारंवार ह्या तक्रारी करतोय. आणि तुम्ही जनरल बॉडीतले आमचे मिनिट्स बघू शकता, आम्ही जनरल बॉडीमध्ये आरडाओरडा करतोय, सर्व करतोय, परंतु ह्यांच्या त्या कातडीला काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, भाजपवाले राष्ट्रवादीकडे बोट करतायत, राष्ट्रवादीवाले भाजपकडे बोट करतायत. काय परिस्थिती आहे शहराची? एकच ह्याच्यावरती बोलायचं आहे. भ्रष्टाचारी 2 भाऊ आहेत, आम्ही 2 भाऊ आणि मिळून खाऊ अशी अवस्था पिंपरी चिंचवडमध्ये ह्या लोकांनी केली आहे. आणि विकास जे नाव आहे ना, ते गोंडस नाव ठुलंय. जसं जन्मलेलं माझं नाव राहुल ठुलं, तुमचं काहीतरी ठुलं, तसं बीजेपीनं आणि राष्ट्रवादीनं सरकारवरी सांगतात अजितदादा की प्रतिगामी, आणि इथं पुरोगामी म्हणून मतं मागतात. काय परिस्थिती आहे, महिला म्हणून काय त्रासाला सामोरं जावं लागतं या शहरातल्या महिलांना पाण्यासाठी? सध्या पाण्याचा हा मोठा प्रश्न आहे, परंतु दादांनी भामा आसखेडचं जे पाणी, जी संकल्पना आहे ती दादांची आहे, त्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात मिळेल. आता जी इलेक्शन आहे त्यासाठीच दादांनी हा मांडलेला आहे की सगळ्या नागरिकांना प्रचंड प्रमाणात पाण्याला सामोरं जावं लागतं, आणि ते मुबलक पाणी मिळण्यासाठी जे 24 तास पाणी मिळायला पाहिजे, जे दिवसाआड पाणी येतं ते 24 तास कसं मिळेल यासाठी दादांनी आखलेला आता भामा आसखेडचा जो प्रकल्प आहे त्यातनं ते पाणी येणार आहे, ते मुबलक प्रमाणात मिळतच आहे. अरुंद रस्त्यांचा एक सामना पिंपरी चिंचवडकरांना करावा लागतोय, आणि याबद्दल सुद्धा आपण काँग्रेसकडनं जाणून घेणार आहोत. रस्त्यांची अवस्था काय, अरुंद रस्ते आहेत, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते असा आरोप होतोय, काय म्हणणं आहे तुमचं यावर? ही बाब अगदी बरोबर आहे, कारण आपण जर आता पाहिलं तर रस्ते छोटे, फुटपाथ मोठे, सायकलसाठी वेगळा ट्रॅक केला जातोय, पण तो सायकलसाठी जो ट्रॅक केला आहे तो सायकलसाठी वापरला जात नाहीये, त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोय. तर त्यासाठी वाहतूक नियोजन करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आपण राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाकडनं जाणून घेणार आहोत. काय रस्त्यांची अवस्था आहे? अवस्था फार बिकट अशी रस्ता आहे, रुंद रस्ते झालेले आहेत, आणि फुटपाथच्या नावाखाली सर्व फुटपाथ अतिक्रमण झालेले आहेत. तुम्ही जर आज उद्या 1-2 दिवसात जर बघितलं, पूर्ण फुटपाथ चेक केले, तर कुठलाच फुटपाथ चालण्यालायक नाही आहे.
आणि यांचं जे अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली जे काही चाललं हे फक्त पैसा आणि मलिदा खाण्यासाठी आहे. ठीक आहे, बोला. दापोडी ते निगडी हा जो 61 मीटरमध्ये जो ॲडिशनल फुटपाथ केलेला आहे त्याचा काही उपयोग नाही आहे. फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम व्हायला लागले आणि हे सगळं प्रशासकीय काळात आणि BJPच्या काळात झालेले त्याच्यामुळं फारच म्हणजे वाहतुकीची फार मोठी कोंडी या ठिकाणी होत आहे दापोडी ते निगडी. योगेशजी मला सांगा, आपण बघतोय महापालिकेचा कार्यकाळ तर आहे, पालकमंत्री पण तुमच्या पक्षात होते, या रस्त्यांच्या बाबतीमध्ये का काही कार्यवाही झाली नाही? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आणि अर्बन स्ट्रीटच्या अंतर्गत कोट्यावधी रुपयांची लूट आणि या शहराला आज एक अंधारमय वातावरण तयार करून ठेवलं आहे. आज प्राधिकरण ठिकाण तुम्ही बघा, जुना मुंबई पुणे हायवे तुम्ही जर बघा, एका बाजूला पूर्वीची BRT, दुसऱ्या बाजूला या अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली केलेले लांब लचक फुटपाथ. आता रोड हा एकदम छोटा झाला आहे, दिवसांदिवस वाहतूक वाढत चाललेली आहे, पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये रोड वाइंडिंग करायच्या ऐवजी, मोठे करायच्या ऐवजी हे रोड छोटे करायची संकल्पना कुठनं आणली आहे? फक्त जे होते त्याला खोदून परत त्या ठिकाणी केबल टाकणे, लाईट टाकणे, ते करणे, निव्वळ कोट्यावधी रुपयाची लूट वाजवली. अगदी आपण लोकांना सुद्धा विचारूया, सत्ताधारी पक्षांना नेमकं काय केलं या सगळ्या संदर्भात? जेव्हा BRTचा रस्ता झाला, BRT कोणी आणली? राष्ट्रवादीची सत्ता होती ना, त्यावेळेस बी त्यांना केंद्राचा पैसा खायचा होता. BRTची काय गरज आहे का या शहरामध्ये? त्यावेळेसच रस्ते व्यवस्थित केले असते, फुटपाथ केले असते तर ही गरज झाली नसती ना. आता त्यांची सत्ता होती तेव्हा वाटोळं केलं आणि वाटोळीवर डबल वाटोळं ह्यानं केलं. आणि मग तू बी बोंबलायचं माझ्या विरोधात, मी बी बोंबलायचं तुझ्या विरोधात आणि मेन मुद्दा बाजूला ठेवायचा. दोघं भ्रष्टाचार. आधी आपण राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारूया. बोला काका. सेना भवन आहे अकोडीला, तिथलं समोरचं उदाहरण सांगतो. हे म्हणतात की रस्ते बारीक केले नाही. आता तिथं मध्ये BRTसाठी रस्ता ठेवलेला आहे. आता ते BRTच्या बाजूला एक फुटभर अजून खड्डा करून त्याच्यामध्ये झाडं लावणार आहेत. इतर गाड्यांना जायला रस्ता नाही आणि तिथं तुम्ही झाडं लावताय म्हणजे नक्की काय? बाग करायची का वाहतुकीचा अडथळा कमी करायचा? ती 1 फूट जागा कमी झाली आणि ते झाड उंच झाल्यानंतर आजूबाजूच्या आपण विचारूया. आपण पहिल्यांदा योगेशजींना विचारूया. योगेशजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, BRTची गरज नसताना त्या काळामध्ये BRT झाला आणि पालकमंत्री पण त्याबद्दल आता काही करताना दिसत नाही, असं ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे. नाही, BRTची त्यावेळेला आवश्यकता होती आणि त्यावेळेला पाहिलं की BRT होती तोपर्यंत अजिबात ह्याचं अडचण नव्हती आणि PMPL अर्थात PCMT आणि PMT दोन्ही एकत्र करून खरं म्हणजे PMPML केलं. त्यामुळं लोकांची वाहतुकीची कोंडीची पूर्वी होत होती किंवा बसेसचं नियोजन व्यवस्थित नव्हतं, ते व्यवस्थित नियोजन झालं. आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड औद्योगिक शहर हे ऑटो हब आहे आणि ऑटो हबमध्ये आपण बघतो की वर्षानुवर्ष गाड्या वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे पुढचं नियोजन करत असताना रस्ते हे रुंद केले पाहिजेत, अरुंद नाही करता पाहिजे. पण भाजपकडनं जाणून घ्या, तुम्ही आता म्हणत होता की कोणताही रस्ता लहान केला नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, एक पदाधिकारी काका आहेत, त्यांनी सांगितलं उदाहरणासहित कुठला रस्ता छोटा केलाय. साहेब 61 मीटर हा रस्ता आहे, त्यांनी तिथं जाऊन मोजावा, तो कमी केलेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, डेव्हलपमेंट करत असताना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं का? एन्व्हायरमेंटचा विषय नको? नाही, पण रस्ते मोठे विचारतायत ते. रस्त्या झाडे नाही आहेत साहेब, रस्त्याच्या बाजूला झाडे आहेत. बर, मग फक्त डेव्हलपमेंटसाठी करायचं, मग तुमची इन्व्हॉल्वमेंट नको का? पर्यावरणाचा विषय नाही का? लोकांच्या जीवाची घेऊन आपण मग जेव्हा आपण शहराची डेव्हलपमेंट करत असतो तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर, तुमचं हेल्थ आणि तुमची एन्व्हायरमेंट हे सगळं पंचसूत्र कार्यक्रम घेऊन आपण पुढे जावं लागतं. ठीक आहे. आता पुढचा एक मुद्दा, पिंपरी चिंचवड मधल्या नेहमी बातम्या येत असतात, कार्यकर्त्यांशी बोललं, सर्वसामान्य नागरिकांशी बोललं की ठेकेदारांचं भलं करायचं सगळं सुरू आहे. ठेकेदार राज सुरू आहे का पिंपरी चिंचवड मध्ये, असा एक सवाल उपस्थित होतोय. आणि याच ठेकेदारी संदर्भात ठेकेदारांचं लोकांच्या कराचे पैसे ठेकेदारांच्या घशात घातल्याचा आरोप होतोय. काय भूमिका आहे काँग्रेसची? खरंच ठेकेदार राज आलं या महापालिका क्षेत्रात? बरोबर आहे. आता आपण पाहतोय की काँग्रेसच्या काळामध्ये ठेकेदार अशी कन्सेप्ट नव्हती. जे काही होतं आपले आपले अधिकारी आणि जनता हे एकमेकांशी डायरेक्ट कनेक्ट होते. आता भाजपच्या काळामध्ये जनता आणि अधिकारी यांच्या किंवा प्रशासन असेल यांच्यामध्ये ठेकेदारांचा एक नवीनच मुद्दा उभा योगेशजी, ठेकेदारांच्या पालिकेचा निधी ठेकेदारांच्या घशात घातला जातोय, आरोप काय वाटतोय तुम्हाला? घशात 100% अधिकारी, ठेकेदार आणि हे सर्व सन्माननीय सर्व मिळूनच हा गल्ला कसा खाली झाला? सगळे भाजप धार्जिने ठेकेदार असा आरोप आहे तुमचा? 100%, त्यात काय शंकाच नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला विचारणार, काय परिस्थिती आहे? ठेकेदार राज चालू आहे इकडे? ठेका जो चालू आहे आमदारांच्या माध्यमातून, आमदारांच्या जवळचे कार्यकर्ते 50% अबोव, 25% अबोव, हे सगळे त्यांचेच लोक आहेत आणि त्यांच्यामुळं तिजोरी खाली करून टाकली या सगळ्या आमदारांनी. आज येणारी जे महापालिका आहे आणि जाणारे जे नगरसेवक निवडून जाणार त्यांच्या हाती काय राहणार नाही.
ठीक आहे कुणालजी, आता याच्यावर या सगळ्या आरोपांवर उत्तर द्या. खरंच ठेकेदारांची सगळी मालकी चालू आहे, ठेकेदारांच्याकडनं कमिशन आणि सगळी जनतेचा पैसा ठेकेदारांच्या घशात घालणं सुरू आहे? पहिली गोष्ट सांगतो 2017ला काही ठेकेदार आले नाही, ठेकेदार ही पूर्वीपासून आहे बरोबर. आणि दुसरी गोष्ट साहेब, आजही सगळे प्रक्रिया ही ऑनलाईन होती काय, ह्याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नसतो, त्याची डिजिटल की असते, ती संबंधित अधिकारी आयुक्त साहेब यांच्याशिवाय ती की उघडली जात नाही. तर कोणता ठेकेदार काय निवेदन रक्कम टाकतो हे तुम्ही आम्ही कोणी सांगू शकत नाही. तर हे कसं सांगतात की ह्याला एवढं भेटलं त्याला तेवढं भेटलं. साहेब ही पूर्ण ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. निविदा प्रक्रिया ट्रान्सपरंट आहे असं म्हणणं आहे. ताई काय म्हणणं आहे तुमचं? भाजपने जे आश्वासन दिलंय निविदा प्रक्रिया, भाजपचं म्हणणं आहे की सगळी ट्रान्सफर आहे, ठेकेदारांचा काय संबंध आहे, सगळं होतंय ते नियमानं होतंय. काही ट्रान्सपरंट नाहीये, त्यांचं जे चाललेलं आहे सगळं हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे आणि त्यांनी जनतेवर एवढा अन्याय केलेला आहे. मला बोलायचं होतं मगा, कमरे एवढ्या पाण्यात माझा फोटो सकाळ पेपरने प्रसिद्ध केला होता. रस्त्याची ही अवस्था होती. माझ्या तिथे एक महिला आहे, ॲबॉर्शन झालं त्या रस्त्याने गाडीवरनं चालताना. दादांची जेव्हा सत्ता होती आणि दादा ज्या विकास दादांनी शहराचा केला होता, बाईकवर चाललं तर विमानात चालल्यासारखं वाटत होतं. आपण बघितलं ठेकेदारांचं राज आणि भ्रष्टाचारासंदर्भात अनेक आरोप केलेत. पुढच्या काळामध्ये आता सगळेच नेते भ्रष्टाचार कमी करू, ठेकेदार मुक्त महापालिका करू अशी आश्वासनं देतील. पुढचा एक महत्वाचा आहे पिंपरी चिंचवडमध्ये वाढलेलं प्रदूषण. खरंच पिंपरी चिंचवडमध्ये स्वच्छ आणि सुंदर पिंपरी चिंचवड शहर राहिलंय का? या प्रदूषण वाढीला कारणीभूत कोण आहे? हवा प्रदूषित झाली आहे, नद्या प्रदूषित झालेल्या आहे. काय प्रदूषणाच्या बाबतीमध्ये काय नेमकं आहे ताई शहरामध्ये? प्रदूषणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने नद्यांमध्ये एवढं नद्यांचं पात्र इतकं प्रदूषित झालेलं आहे, घाण झालेलं आहे. आपण बघतो ठिकठिकाणी कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, कचऱ्यामुळे पण प्रदूषणाचा प्रॉब्लेम होतोय. तर नदी सुधार प्रकल्पाबाबत हे निधी घेऊन बसलेले आहेत, पण ह्यांना आजपर्यंत नदी प्रकल्प सुधार योजना राबवता आलेली नाही यशस्वीरित्या. ठीक आहे काय राष्ट्रवादीची भूमिका? खरं पाहता तर गेल्या 9 वर्षामध्ये कोट्यावधी रुपये हे सिवरेज ट्रीटमेंट प्लांटसाठी घालवलेले आहेत, परंतु सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे पूर्णपणे कार्यान्वित नाही आहेत. त्यांना लाखो रुपयाची AMC दिली जाते, कोट्यावधी रुपये AMCवर खर्च होतात, परंतु तुम्ही पुढे जाऊन पाहिलं तर ते दूषित पाणीच नदीला सोडलं जाते. पूर्ण पाणी ते फिल्ट्रेशन प्लांटमधून नीट क्लिअर होत नाही. ही एजन्सी ठरलेली आहे, लोक ठरलेली आहेत. आणि आता जे म्हटलं जातं की पारदर्शक कारभार आहे, पारदर्शक भ्रष्टाचार आहे. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. काय नेमकं प्रदूषण निर्मूलनासाठी काही करत नाही भाजप सरकार किंवा या मागच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलं? शहरात जर प्रदूषण आहे तर ते हवेचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात आहे, कारण या गाड्यांचा एवढा मोठा पुणे आणि पिंपरी शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात गाड्या आलेल्या आहेत. आणि म्हणून जनतेला मी आता राजकीय न बोलता असं सांगेल की जनतेने सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे, तर प्रदूषण कमी होईल. बाकी जे काय राजकीय आहेत, कचऱ्याचं प्रदूषण आहे, पाणी नदीचं प्रदूषण झालेलं आहे, कारण भराव टाकून या जे आता राजकीय मंडळी आहेत या लोकांनी पूर्ण नद्या कमी केलेल्या आहेत. पूर्ण त्याच्यामुळे प्रदूषण हे वाढत जाणार आहे. तर राजकीय मंडळीने आता वेळीच सावध व्हावं. बोला. आमची पवित्र नदी आहे इंद्रायणी आणि पवना नदी, या दोन्ही नद्या त्याला गटाराचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. गेल्या अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो शिवसेना पक्षाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे सर्व काही हवेचं प्रदूषण असेल किंवा पाण्याचं प्रदूषण असेल तर भाजपकडं नियोजन नाही या गोष्टीचं. ठीक आहे, काय केलं तुम्ही सत्ता काळामध्ये असताना प्रदूषण निर्मूलनासाठी या पिंपरी चिंचवड शहराच्या? माझा जन्म 1983चा आहे. त्याच्या आधी मला वाटतं 20-25 वर्ष MIDC झाली. तर 2017 नंतर भाजप सत्ता आली. त्याच्या आधी माझ्या जन्मापासून तर ह्यांची सत्ता होती. MIDC यांचीच होती, केमिकल कंपन्या ह्यांनीच आणल्या आणि ह्यांनीच त्यावेळेस ते नियोजन केलं होतं, जी आज इंद्रायणी आणि पवनाजी दूषित होतीये. आणि भाजपने काय केलं तर गेल्या 2 महिन्यापूर्वीच जवळजवळ 400-450 कोटीचं टेंडर इंद्रायणी नदी सुधार, ज्याच्यामध्ये केंद्र शासनाचा 50% हिस्सा आहे, राज्य शासन 25% आणि महापालिका 25%, असे तीनही मिळून आम्ही 100% ते इंद्रायणी. आणि ते मागे पुढेच आता ही तुमची आचारसंहिता लागली म्हणून काही कामं थांबली. आता थोड्या दिवसात पवनाचंही टेंडर होईल. अगदी आपण बघूया भाजपनं आश्वासन दिल्याप्रमाणे थांबा एका भाजपनं आश्वासन दिल्याप्रमाणे प्रदूषण निर्मूलनासाठी भाजप प्रयत्न करते. त्यांनी केला ना प्रयत्न. मुळा नदीचा सुधार प्रकल्पासाठी 200 कोटी 4 वर्ष मुदतीसाठी घेतले. तर तसेच हरित सेतू आणि टेल्को रस्त्यावरील
अर्बन स्ट्रीट डिझाईनच्यासाठी 200 कोटी रुपये घेतले. हे फक्त ठेकेदाराचे घर भरण्यासाठी घेतलेले आहेत. प्रदूषण निर्मूलन त्याच्यात काही नाही आणि पर्यावरण पण त्याच्यात नाही. ठीक आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडनं आपण जाणून घ्या. तुमचा प्रश्न झाला, तुमच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्यांना बोलू द्या. बोला, काय नेमकं केलंय प्रदूषण निर्मूलन? यांनी प्रदूषण निर्मूलन काहीही काम केलं नाही. डायरेक्ट ड्रेनेजच्या लाईनी नदीमध्ये डायरेक्ट पावना नदीमध्ये सोडतात. ते वाकडमध्ये यांनी नदी सुधार प्रकल्प केला. तिथं मोठं आंदोलन उभं राहिलं. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे दोन्ही एकत्रच आहेत. दोन्हींनी फक्त सत्तेतून पैसा घेण्याचं काम प्रशासन लावलं होतं. महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. दोघं एकमेकांचे भाऊ आहेत आणि सत्तेतून यांना प्रदूषण निर्मूलनासाठी काही केलेलं नाही म्हणजे एकंदरीत. आपण बघूया ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारत. दादा, काय परिस्थिती आहे? बोला, प्रदूषण निर्मूलनासाठी काय केलंय? उठून उठून बोला, पटकन बोला. प्रदूषण निर्मूलनासाठी काहीच केलेलं नाही. जसं सांगितलं साहेबांनी, नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. पूर्ण बांधकामाची जी काही व्यवस्था आहे, बांधकामाचं प्रदूषण होतंय. काही ठिकाणी त्या पाणी फवारणीच्या गाड्या सोडलेल्या असतात ना रस्त्यावर, त्या गाड्या न पाठवतात त्याचे बिलं काढून घेतली जातात. म्हणजे त्याच्यात पण भ्रष्टाचार होतोय असा आरोप आहे. दादा, काय नेमकी परिस्थिती आहे? आज महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे युनिट आहे ते सगळ्यात महाराष्ट्रातलं भ्रष्ट युनिट झालेलं आहे. गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये सगळ्या कंपन्यांचा जो घाण मैल आहे ते नद्यामध्ये सोडलं जातं. नद्या आज गटारी झालेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने कचरा व्यवस्था करायला पाहिजे ते केलेलं नाही. आणि जे शहरामध्ये आता वाढतं डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळे रस्ते खोदून ठेवलेले, त्याच्यामुळे जे धूळ उडून शहराचं पोल्युशन वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे येणारी पिढी पूर्णपणे अपंग, आरोग्याचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. एक लक्षात घ्या, माझा प्रश्न असा सिंपल आहे एकदम. आमच्या सहकार्याने म्हणले की माझा जन्म 1983, माझा जन्म 1980चा आहे. मी 2-3 मुद्द्यावर बोलणार. 1980 जन्म होऊन राष्ट्रवादीची सत्ता आपलं एक हाती घेतली, त्याच्यात सहभाग आमचा काँग्रेसचा पण होता. पण अजितदादांनी जो काँग्रेसचं होतं हे बघा, तुमच्या राष्ट्रवादी आहे. आम्ही राष्ट्रवादी सहभाग होता. आता काही सहकार्याने म्हणलं की काँग्रेसच्या काळामध्ये हे झालं दोन्ही भाऊ मिळून खाऊ असं म्हणले, पण त्याच्यात काही सत्य नाही. कारण की काँग्रेस आणि असू द्या कोणी असू द्या, प्रत्येक मुद्दा असा आहे की जे काम झाले इकडे अजितदादाच्या माध्यमातून झाले, आणि जे पाणी आहे, लाईट आहे, रस्ते सगळे अजितदादांनी राष्ट्रवादीनं काम केलं असं म्हणणं आहे. बोला काका, बोला, थोडक्यात बोला. दादा, तुमचं झालंय, सगळ्यांना संधी देऊया. आत्ताची परिस्थिती जर पाहिलं तर सत्ता कोणाची आहे? राष्ट्रवादी आणि बीजेपीची. मग हे दोघं गंगाधर आणि शक्तिमान हे कोण आहेत हे जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे बाकीचं काय बोलण्याचा अर्थच नाही राहिला. अगदी आपण बघतोय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. राज्यातले मित्र इथं विरोधक आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. या सगळ्यामध्ये आता अनेक प्रश्न आहेत या शहराचे. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणकोणत्या पक्षाचं या सगळ्या सत्तेचे राज्यातल्या सत्तेचे वाटेकरी विरोधक यांचं या शहरासाठी विजन काय? ताई, काँग्रेसचं विजन काय शहरासाठी? 2 वाक्यात सांगा. काँग्रेसचं विजन असं आहे की महिला सुरक्षितता असेल किंवा पूर्णपणे आपल्या प्रभागाचं पाणी असेल, स्वच्छता असेल आणि पूर्ण प्रभागासाठी प्रभाग असेल आपले पूर्ण पिंपरी चिंचवडसाठी पूर्ण विकासासाठी ज्या सर्व गोष्टी आवश्यक आहेत या सर्व गोष्टी. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे तर शहराला पहिले आम्ही विनम्रपणे आवाहन सांगू इच्छितो की आम्ही लोकांना दररोज पाणी देऊ. या शहरामध्ये जी कीड लागलेली आहे भ्रष्टाचाराची त्याचा आम्ही बिमोड करू आणि स्वच्छ आणि सुंदर प्रशासन देऊ. SRAच्या माध्यमातून जे काही घोटाळे होत आहेत इथं रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली त्याला थांबवायची प्राथमिकता आमची असेल. आणि बेरोजगारी युवकांचा खूप मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर आमची. बोला. आमची आता आघाडी राष्ट्रवादी अजितदादा आणि शरद पवार साहेबांची असल्यामुळं जो राष्ट्रवादी अजितदादाचा जो जाहीरनामा आहे ते जे ज्या पद्धतीने त्याला आम्हाला पूर्ण पाठिंबा असणार आहे. बोला. 500 फुटापर्यंत ज्या घरं आहेत त्यांना आम्ही टॅक्स माफ करू. दुसरं, शहरामध्ये स्पोर्ट्स सिटीच्या माध्यमातून 28 एकरमध्ये जे स्टेडियम आहे त्या त्याचं डेव्हलपमेंटसाठी आम्ही विकास करणार. भाजपचं काय विजन आहे? बोला. सर, आम्ही ऑलरेडी 2017 पासून सत्तेत आहे. तर महिला सुरक्षेसाठी आम्ही प्रथमच शहराला पोलीस आयुक्तालय आणलं. त्याच्यानंतर आम्ही मोशीला पुढच्या काळामधलं तुमचं विजन काय असेल? जी राहिली ती विजन आम्ही पूर्ण करणार आहोत. राहिलेली कामं पूर्ण करणार. वेगवेगळे पक्ष, सगळेच राजकीय पक्ष आश्वासनं देत आहेत. या शहराच्या विकासासाठी काम करणार असं आश्वासन सगळेच राजकीय पक्ष देत आहेत. मात्र पिंपरी चिंचवडकर 15 तारखेला कुणाला कौल देत आहेत आणि 16 तारखेला कुणाला या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तेवर बसवतायत ते बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि महाराष्ट्राचा महासंग्राम, झी 24 तास महापालिकांचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आज पिंपरी चिंचवडमधून इथंच थांबूया. पहा फक्त झी 24 तास.